काही लोक म्हणतात की आरक्षणामुळे इतरांवर अन्याय झाला आहे, पण हे खरंच असं आहे का? चला जाणून घेऊ. आरक्षण हे अचानक दिलेलं नाही. ज्यांना शेकडो वर्ष शिक्षण, नोकरी, समाजात प्रवेश नाकारला गेला त्यांना समान संधी देण्यासाठीची ही व्यवस्था आहे. भारताच्या सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 50% केंद्रीय आरक्षण आहे, ज्यात एससी 15%, एसटी 7.5%, ओबीसी 27%, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10%, बाकी 50% सर्वांसाठी खुल्या आहेत. म्हणून कुणावरही अन्याय नाही. पण प्रश्न असा आहे, समानता खरंच आली आहे का? आजही आपण ऐकतो दलित मुलाने घोड्यावरून वरात काढली म्हणून त्याला मारझोड करण्यात आली, विहिरीतून पाणी पिलं म्हणून गावकऱ्यांनी मारहाण केली, आणि मंदिरात प्रवेश नाकारला गेला कारण की ते कुटुंब दलित होतं. मग आरक्षणाची गरज संपली असं कसं म्हणायचं? पण किती दिवस आरक्षण राहणार असा प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर असेल, जोपर्यंत तुम्ही मनामनात सामाजिक समता रुजवत नाही तोपर्यंत, जोपर्यंत श्रेष्ठ कनिष्ठेचा अहंकार जाळून टाकत नाही तोपर्यंत हे आरक्षण राहीलच. आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आणि आरक्षण संपवायचं असेल तर आधी विषारी मानसिकता संपवा. समाजात माणसात समान सन्मान रुजवा, तेव्हाच आरक्षणाची गरज आपोआप संपेल. मग प्रश्न अजून असा आहे की आरक्षणामुळे खरंच मेरिट कमी होतं का? याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि त्यासाठी फॉलो करायला विसरू नका.